नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान चालीसेतील सर्व 40 चौपायांचा शुद्ध मराठीत अर्थ, त्यामागचा भक्तिभाव आणि त्याचा आधुनिक जीवनदृष्टीतून अन्वयार्थ पाहणार आहोत. हनुमान चालीसेमध्ये 3 दोहे आणि 40 चौपाया आहेत. हनुमानजी म्हणजे केवळ शक्तीचे प्रतीक नाही, तर ते भक्ती, नम्रता, सेवा आणि श्रद्धेचं मूर्तिमंत रूप आहेत. हनुमान चालीसा हे श्री तुलसीदासांनी रचलेलं एक अद्भुत स्तोत्र आहे, ज्यामध्ये प्रभू श्री रामचरणी अढळ भक्ती असलेल्या हनुमानजीचे गुण, कर्तृत्व आणि कृपा प्रभाव भावपूर्ण शब्दात वर्णन केले आहे. या चालीसेतील प्रत्येक चौपाई ही एक शाश्वत तत्वज्ञान आहे, जिच्यामध्ये आपल्याला केवळ आध्यात्मिक उन्नतीच नाही, तर आधुनिक जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शनही मिळते. चला तर मग हनुमंताच्या चरणी मन अर्पून श्रद्धा, समर्पण आणि विवेक यांचा अनुभव घेऊया. दोहा 1. श्री गुरुचरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी, बरनऊ रघुबर विमल जसू, जोदायकु फलचारी. ह्याचा भावार्थ, श्री गुरूंच्या चरण कमळांच्या धुळीने म्हणजेच कृपेने आपल्या मनरूपी आरशाला स्वच्छ करून मी आता रघुकुल नायक श्रीरामांचे निर्मळ यश वर्णन करतो, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही 4ही फळं देणारे आहे. ह्याचा भक्तिभाव, या चौपाईत भक्त आधी आपल्या गुरूंना वंदन करतो. त्यांच्या कृपेनेच आपलं मन निर्मळ होतं आणि मगच परमेश्वराचं गुणगान करता येतं. श्रीरामांचं यशगान म्हणजे भक्तीची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन, कोणतीही कृती, विचार किंवा संकल्पना स्वीकारण्यापूर्वी शुद्ध मन, योग्य मार्गदर्शन व नम्रता गरजेची आहे. गुरु म्हणजे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शक नाही, तर जीवनाला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे. स्वच्छ मनाने जेव्हा आपण जीवनमूल्यांची स्तुती करतो, तेव्हा ते आपल्याला 4ही पातळ्यांवर म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवर यश देतात. दोहा 2. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार, बलबुद्धि विद्या देहु मोही, हरऊ कलेस विकार. ह्याचा भावार्थ, मी बुद्धिहीन अल्पज्ञ आहे हे जाणून मी पवनपुत्र हनुमानजीचं स्मरण करतो. ते मला बल, बुद्धी, विद्या द्यावीत आणि माझे दुःख, क्लेश, दोष दूर करावेत ही प्रार्थना आहे. ह्याचा भक्तिभाव, ही प्रार्थना म्हणजे एक परिपूर्ण समर्पण आहे. स्वतःच्या कमजोरींचा स्वीकार आणि हनुमानजींकडून शक्ती, ज्ञान, विवेक आणि शांती ह्यांची याचना. सुमिरौ पवन कुमार हा मंत्र आहे प्रत्येक प्रयत्नाच्या आरंभीचा. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन, ही चौपाई आपल्याला सांगते की यशस्वी होण्यासाठी नम्रता, आत्मपरीक्षण आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कोणतीही समस्या, मानसिक द्वंद्व, गोंधळ किंवा त्रास यावर मात करण्यासाठी मनशक्ती, बुद्धी आणि योग्य शिक्षण आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपण हनुमान म्हणजेच अंतर्गत सामर्थ्याचं प्रतीक यांना स्मरतो. चौपाई 1. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सतिहु लोक उजागर. ह्याचा भावार्थ, हनुमानजी ज्ञान आणि सद्गुणांचे अथांग सागर आहेत. तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती उजळून निघाली आहे. ह्याचा भक्तिभाव, ही स्तुती हनुमानजीच्या असामान्य बुद्धिमत्ता, भक्ती आणि पराक्रमासाठी आहे. त्यांचं व्यक्तिमत्व अखिल ब्रह्मांडात प्रकाशित झालं आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन, अस्सल ज्ञान आणि सद्गुण असलेली व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात प्रकाशमान होते. हनुमान हे त्यांचं सर्वोत्तम उदाहरण आहे. चौपाई 2. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा. ह्याचा भावार्थ, हनुमान श्रीरामांचे दूत आहेत, अमोघ बलशक्तीचे अधिष्ठान आहेत. ते अंजनी मातेचे पुत्र आणि पवनदेवांचे सुपुत्र आहेत. ह्याचा भक्तिभाव, शक्ती, सेवा आणि नम्रता ह्यांचे सुंदर रूप म्हणजे हनुमान. ते परमभक्त आणि सेवक आहेत. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन, निस्वार्थी सेवा करणारा, योग्य उद्दिष्टासाठी ताकद वापरणारा आणि नम्र राहणारा असा हनुमान प्रत्येक युगात आदर्श आहे. चौपाई 3. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. ह्याचा भावार्थ, हनुमान महाबली वीर आहेत, अत्यंत पराक्रमी आणि बजरंगबली म्हणजेच कठोर शरीराचे. ते वाईट बुद्धी दूर करून चांगल्या बुद्धीचा संग देतात. ह्याचा भक्तिभाव, हनुमानजीची उपासना केल्याने मन शुद्ध होते.
दुर्विचार नष्ट होतात आणि विवेक जागृत होतो. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. मनात शुद्ध विचार ठेवणं, नकारात्मकतेपासून स्वतःला दूर करणं हे हनुमानाच्या कृपेने शक्य होतं. चौपाई 4. कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. ह्याचा भावार्थ. हनुमानजीचं शरीर सुवर्णासारखं तेजस्वी आहे. त्यांचं वस्त्र भव्य असून कानात कुंडले आणि केस कुरळे आहेत. ह्याचा भक्तिभाव. शरीर तेजस्वी असूनही हनुमानजी अत्यंत नम्र आणि सेवाभावाने युक्त आहेत. त्यांचं रूप भक्तांना आकर्षित करणारं आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. खरं तेज केवळ रूपात नसून भक्ती, सेवा आणि शुद्ध मनातून प्रकटतं. हनुमान हे त्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. चौपाई 5. हात वज्र ध्वजा विराजे, कांधे मूज जनेऊ साजे. ह्याचा भावार्थ. हनुमानजीच्या एका हातात वज्र म्हणजे शक्तीचं प्रतीक आणि दुसऱ्या हातात ध्वज आहे. त्यांच्या खांद्यावर मऊ जनेऊ आहे म्हणजे शुद्धतेचं प्रतीक. ह्याचा भक्तिभाव. हे रूप म्हणजे शक्ती आणि संयम ह्यांचा सुंदर संगम आहे. हनुमान बलवान असूनही धर्मशास्त्रांचे पालन करणारे आहेत. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. बलवान असूनही संयम, धर्मनिष्ठा आणि संस्कृतीची जोपासना करणं हे आधुनिक जीवनातही आवश्यक आहे आणि त्यासाठी हनुमान प्रेरणादायी आहे. चौपाई 6. शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. ह्याचा भावार्थ. हनुमानजी हे भगवान शंकरांचे अंशरूप आहेत आणि केसरी राजांचे पुत्र आहेत. त्यांच्या तेज आणि प्रतापामुळे संपूर्ण जग त्यांचं वंदन करतं. ह्याचा भक्तिभाव. हनुमान हे शिवाचे अवतार आहेत म्हणजेच भक्ती आणि सेवा यांची सर्वोच्च मूर्ती. त्यांच्या तेजस्वी कृतीमुळे ते सर्वत्र पूजले जातात. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. ज्याच्यात नेतृत्व, तेज आणि विनम्रता असते तो समाजात मान मिळवतो. हनुमान हे अशा यशस्वी आणि पूजनीय जीवनाचं प्रतीक आहे. चौपाई 7. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर. ह्याचा भावार्थ. हनुमानजी विद्यावान, गुणी आणि अत्यंत चतुर आहेत. त्यांना श्रीरामांचं कार्य करण्याची सतत आतुरता असते. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजींची चातुर्य आणि ज्ञान हे त्यांच्या सेवावृत्तीला पूरक आहे. ते रामकाज म्हणजेच परमधर्म मानतात. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. आपल्या ज्ञानाचा उपयोग जर योग्य कार्यासाठी केला तरच त्याला खरे महत्त्व आहे. आजच्या काळात सेवा हेच मोठं साधन आहे. चौपाई 8. प्रभुचरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. ह्याचा भावार्थ. हनुमानजी श्रीरामांच्या लीला ऐकण्यात आनंद घेतात. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता ह्यांचं स्थान त्यांच्या हृदयात आहे. ह्याचा भक्तिभाव. हनुमान म्हणजे जीव आणि राम म्हणजे परमात्मा. जीवाच्या अंतःकरणात परमात्म्याने सदैव वास करावा ह्यासाठी ही ओळ आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. जीवनात प्रेरणा, आदर्श आणि मूल्यांची गोष्ट रोज ऐकणं, मनन करणं हे मन शुद्ध करतं. हनुमानजी हे त्यांचं मूर्तिरूप आहे. चौपाई 9. सूक्ष्म रूप धरी सियई दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. ह्याचा भावार्थ. हनुमानजींनी सूक्ष्म रूप धारण करून सीतेला दर्शन दिलं आणि भयंकर रूप धारण करून संपूर्ण लंका जाळून टाकली. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजींनी भक्तासाठी नम्रता आणि शत्रूसाठी तेज दाखवलं. ते योग्य वेळी योग्य रूप धारण करतात. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. जीवनात आपल्याला प्रसंगानुरूप वागणं आवश्यक असतं. सौम्यतेपासून पराक्रमापर्यंत हीच खरी शहाणी. चौपाई 10. भीमरूप धरी असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे. ह्याचा भावार्थ. हनुमानजींनी भयंकर रूप धारण करून राक्षसांचा संहार केला आणि श्रीरामांचं कार्य पूर्ण केलं. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजी हे रक्षण करणारे आहे. जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा ते रौद्र रूप धारण करतात, पण त्यामागेही सेवाभाव असतो. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभं राहणं, समाजासाठी, न्यायासाठी काम करणं, हनुमान हे अशा निर्भयतेचं प्रतीक आहेत. चौपाई 11. लाए सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर शिवर लाए. ह्याचा भावार्थ. हनुमानजींनी संजीवनी घेऊन लक्ष्मणाचे प्राण वाचवले.
श्रीराम अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी हनुमानला हृदयाशी लावलं. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजींचं कार्य केवळ शौर्याचं नाही तर करुणेचं आणि जीवनदानाचं आहे. त्यांची सेवा केवळ यशस्वीच नाही तर भावस्पर्शी आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. आपल्यामुळे जर कुणाचं जीवन वाचलं, कुणाला आधार मिळाला तर ते खरंच जीवनाचं यश. हनुमान हे सेवाभावाचं प्रतीक आहे. चौपाई 12. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई. याचा भावार्थ. श्रीरामांनी हनुमानजींची फार स्तुती केली आणि त्यांना भरतासारखं प्रिय बंधू मानलं. ह्याचा भक्तिभाव. श्रीरामांनी हनुमानजींना केवळ सेवक म्हणून नाही तर कुटुंबातील सदस्यासारखं मानलं. भक्तीचं हे सर्वोच्च फळ आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. जेव्हा आपल्या निस्वार्थी कर्मामुळे आपल्याला खऱ्या मान्यतेची प्राप्ती होते तेव्हा तीच खरी सन्मानाची गोष्ट असते. चौपाई 13. सहस बदन तुम्हरो जस गावे, अस कही श्रीपती कंठ लगावे. ह्याचा भावार्थ. श्रीराम म्हणाले की हजारो मुख असले तरी हनुमानजींचं गुणगान पूर्ण होऊ शकणार नाही आणि हे बोलून त्यांनी हनुमानाला मिठी मारली. ह्याचा भक्तिभाव. ही सर्वोच्च भक्तीची अवस्था आहे. प्रभू स्वतःच भक्ताचं गुणगान करतात. हनुमानजींचं शौर्य आणि नम्रता या दोघांनी त्यांना हाच मान दिला. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. खरं यश म्हणजे जेव्हा तुमचं कार्य इतकं प्रभावी असतं की श्रेष्ठ लोक स्वतः तुमची प्रशंसा करतात. चौपाई 14. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा. ह्याचा भावार्थ. सनक, सनंदन, ब्रह्मा, नारद, सरस्वती, शेषनागासारखे महर्षी आणि देवताही हनुमानजींचं स्तवन करतात. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजीचं महात्म्य इतकं महान आहे की परमज्ञानी मुनी आणि देवताही त्यांचं गुणगान करतात. ही भक्तीची महत्ता दर्शवते. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. योग्यता अशी असावी की बुद्धिमान प्रभावी व्यक्तीही तुमचं कौतुक करतील, पण त्या कौतुकाने गर्व न होता नम्रता टिकली पाहिजे. चौपाई 15. यम कुबेर दिग्पाल चहाते, कवी कोविद कही सके कहाते. ह्याचा भावार्थ. यमराज, कुबेर आणि इतर दिग्पालही हनुमानजींचं यथायोग्य वर्णन करू शकत नाहीत. मग कवी किंवा पंडित तरी कसं करू शकतील. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजींचं तेज, भक्ती, सेवा, ज्ञान आणि शक्ती इतकं व्यापक आहे की कोणीही त्यांचं पूर्ण वर्णन करू शकत नाही. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. खरं मोठेपण हे मोजता येत नाही, ते अनुभवलं जातं. हनुमान ह्याचं अपार मूल्यांचं मूर्तिस्वरूप आहे. चौपाई 16. तुम उपकार सुग्रवही किन्हा, राम मिलाय राजपत दिन्हा. ह्याचा भावार्थ. हनुमानजींनी सुग्रीवावर उपकार केला, श्रीरामांशी त्यांची भेट घडवून आणली आणि त्याला पुन्हा राज्य मिळवून दिलं. ह्याचा भक्तिभाव. हनुमान हे केवळ स्वतःचेच नाही तर इतरांच्या उन्नतीसाठी कार्य करणारे आहेत. त्यांनी सुग्रीवाच्या आयुष्याला दिशा दिली. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. आपल्यामुळे इतरांच्या जीवनात बदल घडतो, त्यांच्या अडचणी दूर होतात. हीच खरी सकारात्मक उपस्थिती आहे. चौपाई 17. तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. ह्याचा भावार्थ. हनुमानजीच्या सल्ल्यानुसार बिभीषणाने श्रीरामांची भक्ती पत्करली आणि तो लंकेचा राजा झाला. हे सर्व जगाला माहिती आहे. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजी योग्य मार्गदर्शक आहेत. ज्यांनी त्यांचं मार्गदर्शन स्वीकारलं त्यांचं जीवन घडून गेलं. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. बुद्धिमान आणि निस्वार्थी सल्ला स्वीकारणं हे यशाचं मूळ असतं. योग्य सल्लागार हा जीवनातला खरा भाग्यविधाता ठरतो. चौपाई 18. जुग सहस्त्र जोजन परभानु, लील्योताहि मधुर फल जानू. ह्याचा भावार्थ. हनुमानजींनी बालपणी सूर्याला एक स्वादिष्ट फळ समजून गिळून टाकलं. तो सूर्य 1 युग गुणिला 1000 योजन अंतरावर होता. ह्याचा भक्तिभाव. बालवयातच त्यांच्या शक्तीचं दर्शन झालं. त्यांचा पराक्रम आणि बाललीला दोन्ही दिव्य आणि भक्तांना प्रिय आहेत. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. बालवयात असलेली उत्सुकता आणि धाडस योग्य मार्गाने वाढवली तर ती अपार शक्ती बनते. हनुमान हे त्याचं उदाहरण आहे. चौपाई 19.
प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांग गय अचरज नाही. ह्याचा भावार्थ. श्रीरामांनी दिलेली मुद्रिका तोंडात ठेवून हनुमानजींनी समुद्र पार केला आणि तो चमत्कार नव्हता, त्यांच्या भक्तीचा प्रभाव होता. ह्याचा भक्तिभाव. श्रीरामांचं स्मरण आणि सेवा ह्यांच्या जोरावर कितीही अडथळे सहज पार करता येतात, हे हनुमानजी सिद्ध करतात. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. जेव्हा आपण योग्य कारणासाठी काम करतो, योग्य शक्तीवर विश्वास ठेवतो, तेव्हा अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. चौपाई 20. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे देते. ह्याचा भावार्थ. जगात जितकीही कठीण कामं असतील ती हनुमानजीच्या कृपेने सहज सोपी होतात. ह्याचा भक्तिभाव. हनुमान हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या कृपेमुळे जिथे वाटतं हे होणार नाही, तिथे हे तर सहज झालं असं होतं. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. शांत मन, श्रद्धा आणि धैर्य ह्या गोष्टींच्या बळावर कोणतीही अडचण लांब ठेवता येते. हनुमान हे त्यांचं प्रेरणास्थान आहे. चौपाई 21. राम दुआरे तुम रखवारे, होत ना आज्ञा बिनु पैसारे. ह्याचा भावार्थ. तुम्ही श्रीरामांच्या दरबाराचे द्वारपाल आहात. तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नाही. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजींचं प्रभूच्या सान्निध्यात स्थान श्रेष्ठ आहे. तेच भक्तांचा मार्ग दाखवतात आणि रक्षा करतात. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. आपल्या जीवनातील मूल्य, संयम आणि श्रद्धा हीच आपली द्वाररक्षण करणारी शक्ती असते, जी आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवते. चौपाई 22. सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. ह्याचा भावार्थ. जे हनुमानजीच्या शरण येतात त्यांना सर्व सुख प्राप्त होतं. जेथे हनुमान रक्षण करतात तेथे कोणताही भय राहत नाही. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजीच्या शरण येणं म्हणजेच निर्विकार, निडर आणि शांत जीवनाची सुरुवात. त्यांच्या कृपेने संकट दूर होतात. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. जेव्हा आपण स्वतःवर आणि आपल्या मार्गदर्शक तत्वांवर विश्वास ठेवतो, तेव्हा भीती नाहीशी होते आणि सुख आत्मसात होतं. चौपाई 23. आपण तेज समारो आपे, तीनो लोक हाकते कापे. ह्याचा भावार्थ. हनुमानजी आपली शक्ती स्वतःच्या नियंत्रणात ठेवतात, पण जेव्हा ती प्रकट करतात तेव्हा तिन्ही लोक कंप पावतात. ह्याचा भक्तिभाव. तेजस्वी असूनही संयमी असणं हीच खरी महानता. हनुमानजी याचा आदर्श आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. आपल्या क्षमतेचा अहंकार न करता ती योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरणं हाच खरा परिपक्वपणा आहे. चौपाई 24. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. ह्याचा भावार्थ. भूत, प्रेत, पिशाच यांसारखी नकारात्मक शक्ती हनुमानजीचं नाव जेथे घेतलं जातं तेथे फिरकतही नाही. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजीचं नाव हे संरक्षण आहे, ऊर्जा आहे आणि अंधारावर प्रकाश टाकणारं अस्त्र आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. मनातील नकारात्मकता, भीती, चिंता हनुमान स्मरण केल्याने दूर होते. नावातच सकारात्मकता आहे. चौपाई 25. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा. ह्याचा भावार्थ. हनुमानजीचं सातत्याने स्मरण केल्याने सर्व रोग आणि वेदना नष्ट होतात. ह्याचा भक्तिभाव. फक्त शरीराचेच नव्हे तर मनाचे, आत्म्याचे रोगही त्यांच्या कृपेने नाहीसे होतात. त्यांचं नामच औषध आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. सतत सकारात्मक विचार, श्रद्धा आणि मानसिक संतुलन हेच मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे मूळ आहे. हनुमान हे त्यांचं प्रतीक आहे. चौपाई 26. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. ह्याचा भावार्थ. जो हनुमानजीचं मन, वाणी आणि कृतीने ध्यान करतो त्यांचं सगळ्या संकटातून हनुमानजी सुटकारा करतात. ह्याचा भक्तिभाव. पूर्ण भावाने, तन मन वचनाने जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा हनुमान आपल्याला संरक्षण देतात. ही भक्ती म्हणजे भक्ताचं संपूर्ण समर्पण आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. जेव्हा मन, वाणी आणि कृती ह्यांचं एकत्रितकरण होऊन एक सकारात्मक श्रद्धा निर्माण होते तेव्हा ती कोणत्याही अडचणीवर मात करू शकते. चौपाई 27. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. ह्याचा भावार्थ.
श्रीराम हे संन्यासी राजा असून त्यांचे सर्व कार्य तुम्ही पार पाडले. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजी हे रामकाजासाठी जन्मलेलेच आहेत. त्यांच्या सेवा, समर्पण आणि निष्काम कर्माची ही साक्ष आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. जेव्हा आपण एखाद्या उच्च उद्दिष्टासाठी निस्वार्थपणे कार्य करतो तेव्हा त्या कार्याची यशस्वीता आपल्यामधूनच उमटते. हनुमान हे त्यांचं प्रतिरूप आहे. चौपाई 28. और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. ह्याचा भावार्थ. जे कोणी हनुमानजींना आपली मनोकामना अर्पण करतात त्यांना अमूल्य जीवनफल प्राप्त होतं. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजी मनोकामना पूर्ण करणारे आहेत, पण त्यांचा कृपापात्र होण्यासाठी मनशुद्ध भक्तिपूर्ण असावं लागतं. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. एकाग्रता, श्रद्धा आणि सकारात्मक विचारांमधूनच जीवनातलं खरं समाधान प्राप्त होतं आणि हनुमान हे त्या इच्छाशक्तीचे अधिष्ठान आहेत. चौपाई 29. चारो जुग परताप तुम्हारा है परिसिद्ध जगत उजियारा. ह्याचा भावार्थ. तुमचं तेज चारही युगांमध्ये प्रसारित आहेत आणि संपूर्ण जगात तुमचं तेज झळकतं आहे. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजी युगानुयुगे भक्तांना प्रेरणा देत आले आहेत. त्यांचं सामर्थ्य, भक्ती आणि तेज अजूनही तितकंच प्रभावी आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. खरं तेज हे स्थायिक असतं, काळानुसार बदलत नाहीत. मूल्य, श्रद्धा आणि सेवा ह्यांचं तेज कायम प्रभाव टाकतं. चौपाई 30. साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. ह्याचा भावार्थ. तुम्ही साधू संताचे रक्षक आहात, असुरांचा संहार करणारे आणि श्रीरामांचे लाडके आहात. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजी हे धर्मरक्षक आहेत, जे योग्य मार्गावर आहेत. त्यांचं संरक्षण करणं हाच त्यांचा धर्म आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. जेव्हा आपण सन्मार्गावर असतो, सत्याच्या बाजूने असतो, तेव्हा आपल्या बाजूने उभं राहणारं बळ आपोआप निर्माण होतं. हनुमान हे त्या सामर्थ्याचं रूप आहे. चौपाई 31. अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता. ह्याचा भावार्थ. तुम्ही 8 सिद्धी म्हणजेच अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्वा, वशित्व आणि 9 निधी म्हणजे पद्म, महापद्म, शंख, मकर, कश्यप, मुकुंद, कुंद, नील, खर्व ह्यांचे दाता आहात. ही वरदान तुम्हाला जानकी मातेकडून मिळालं आहे. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजी केवळ भक्तच नाही तर सिद्धीचे अधिपती आहेत. सीतेचा आशीर्वाद लाभलेला भक्त म्हणजे हनुमान. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. योग्य आचरण, भक्ती आणि सेवा यामधूनच खरे सिद्ध जन्माला येतात. सिद्धी मिळवण्यासाठी भक्तीचा आशीर्वाद आवश्यक असतो. चौपाई 32. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा. ह्याचा भावार्थ. तुमच्याकडे रामनामाचा अमृतरस आहे. तुम्ही सदैव श्रीरामांचे सेवक म्हणून राहिला आहात. ह्याचा भक्तिभाव. रामचरणांची सेवा हेच हनुमानजीचं जीवनसार आहे. ते रामभक्तीचा जिवंत मंत्र आहेत. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. कोणत्याही कार्यात सेवाभाव आणि ध्येयाशी निष्ठा असेल तर त्यात अमृतासारखं समाधान लाभतं. हनुमान हे त्यांचं मूर्तिस्वरूप आहे. चौपाई 33. तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुःख बिसरावे. ह्याचा भावार्थ. तुमचं भक्तिगान केल्याने श्रीराम प्रसन्न होतात आणि जन्मोजन्मीची दुःख विसरली जातात. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजीच्या भक्तीत रामप्राप्तीचा मार्ग आहे. त्यांच्या नामस्मरणाने आत्मशांती आणि मोक्षप्राप्ती होते. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. सकारात्मकतेने भरलेली भक्ती, सततचा नामस्मरण आणि ध्यान हे आपल्या मनातील दुःख आणि तणाव दूर करतं. चौपाई 34. अंतकाल रघुबरपुर जाई जहा जन्म हरिभक्त कहाई. भावार्थ. शेवटी भक्ताला रघुकुलातील श्रीरामांच्या धामात स्थान मिळतं आणि पुढच्या जन्मी तो हरिभक्त म्हणून जन्म घेतो. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजीची भक्ती अंतिम मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. तिच्या प्रभावाने जीवन शुद्ध होतं. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. एखादी आध्यात्मिक वाट एकदा स्वीकारली की ती फक्त या जन्मापुरती नसते. ती मन, वृत्ती आणि पुढील प्रवासासाठी आधार बनते. चौपाई 35.
और देवता चित्त न धरई, हनुमत सेई सर्व सुख करई. ह्याचा भावार्थ. इतर कोणत्याही देवतेचा विचार न करता केवळ हनुमानजीची सेवा केली तरी सर्व सुख प्राप्त होतात. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजीचं स्मरण म्हणजे सर्व देवतांचं स्मरण. त्यांची सेवा म्हणजे रामसेवेसारखीच आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर यश निश्चित असतं. मनाचा एकाग्रता आणि श्रद्धा यातूनच आनंद फुलतो. चौपाई 36. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. ह्याचा भावार्थ. जो कोणी बलवान हनुमानजीचं स्मरण करतो त्यांचं सर्व संकट दूर होतं आणि दुःख नाहीसी होतं. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजीचं नाव घेणं म्हणजे संकटातून पार होण्याचं बल आहे. ते नामस्मरण म्हणजे जीवनाचं संरक्षक कवच आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. मनोबल, श्रद्धा आणि आत्मविश्वास हेच कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी आवश्यक आहे. हनुमान म्हणजे त्या मानसिक शक्तीचं प्रतीक. चौपाई 37. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. ह्याचा भावार्थ. हे हनुमानजी, तुम्हाला अनेकदा नमस्कार असो. कृपया गुरुसारखी कृपा आमच्यावर करा. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजींना केवळ देव नव्हे तर गुरुसमान मानलं आहे, कारण तेच भक्तांना अध्यात्म मार्ग दाखवतात. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. ज्याच्यामुळे आपल्याला योग्य दिशा, प्रेरणा आणि मूल्य मिळतात तोच खरा गुरु. हनुमानजी हे प्रेरणादायक गुरुपदावर आरूढ आहेत. चौपाई 38. जो शतबार पाठ कर कोई, छूटई बंदी महासुख होई. ह्याचा भावार्थ. जो कोणी हनुमान चालिसा 100 वेळा म्हणतो त्याचे सर्व बंधन सुटतात आणि त्याला महासुख मिळतं. ह्याचा भक्तिभाव. हे केवळ शब्दाचं वाचन नाही तर भावाने केलेली साधना आहे. त्यातून बंधनं दूर होतात आणि मुक्ती प्राप्त होते. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. सातत्याने केलेली भक्ती, ध्यान, जप यांमधूनच अंतःमनाची शुद्धी होते आणि खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. चौपाई 39. जो यह पढे हनुमान चालीसा, होय सिद्धी साखी गौरीसा. ह्याचा भावार्थ. जो कोणी हनुमान चालिसा वाचतो त्याला सिद्धी प्राप्त होते. ह्याचं साक्षीदार आहेत भगवान शिव. ह्याचा भक्तिभाव. शिवशंकरांनाही हनुमानजीच्या भक्तीचा प्रभाव मान्य आहे. ही चालिसा म्हणजे जणू शिवसमंत साधना आहे. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. जे कार्य साधक आणि पवित्र भावनेने केलं जातं ते निश्चित फलदायी होतं. हे सिद्धीची ओळख आहे. चौपाई 40. तुलसीदास सदा हरिचे राखी, जयनाथ हृदय महाडेरा. ह्याचा भावार्थ. तुलसीदास नेहमी श्रीरामांचे सेवक आहेत. हे प्रभो, माझ्या हृदयात सदैव वास करा. ह्याचा भक्तिभाव. हनुमानजीच्या भक्तीतूनच तुलसीदासांनी रामभक्तीचा अनुभव घेतला. आपणही हेच मागू. प्रभो, माझ्या हृदयात स्थान द्या. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. जेव्हा आपलं अंतःकरण चांगुलपणाने भरलेलं असतं तेव्हा तिथेच ईश्वर वास करतो. हनुमान भक्ती म्हणजे अंतःकरणाची पवित्रता. पवनतनय संकटहरण, मंगलमूर्ती रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसव सुरभूप. ह्याचा भावार्थ. हे पवनपुत्र हनुमानजी, तुम्ही संकटाचा नाश करणारे आणि मंगलमूर्ती आहात. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेसहित तुम्ही माझ्या हृदयात सदैव वास करा. ह्याचा भक्तिभाव. या दोह्यात भक्ताची उत्कट प्रार्थना आहे. हनुमानजी केवळ संकट दूर करणारे नाही तर आपल्या जीवनात मंगल घडवणारे, शुभत्व आणणारे आहेत. आपल्या अंतःकरणात श्रीराम परिवारासह त्यांचा वास व्हावा हीच अंतिम भक्तीची सिद्धी आहे. हृदयात वास म्हणजे केवळ बाह्यपूजेसाठी नव्हे तर अंतःकरणातून श्रद्धेची साक्षात अनुभूती. ह्याचा आधुनिक दृष्टिकोन. ह्या दोह्याचा अर्थ आजच्या काळात असा लावता येईल. आपल्या मनात जर शक्ती म्हणजेच हनुमान, विवेक म्हणजे राम, निष्ठा म्हणजे सीता आणि सहकार्य, भाऊ बांधवपणा म्हणजे लक्ष्मण असेल तर कोणतेही संकट आपल्याला तोडू शकत नाही. हनुमानांचा हृदयातील वास म्हणजे सकारात्मकता, समर्पण, सेवाभाव आणि आत्मविश्वास कायम ठेवणं. आत्म्याच्या मंदिरात जेव्हा हे गुण नांदतात तेव्हा जीवन मंगलमय होतं. या दोह्यांद्वारे तुलसीदास सांगतात की भक्ती ही बाह्यकृती नव्हे, ती अंतःकरणाची अवस्था आहे, जेथे हनुमान आणि रामपरिवार आहे.
तिथे संकट टिकत नाहीत आणि तिथेच खरं सुख नांदतं. सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.